हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल भाग 6. आम्ही अय्यप्पा सरांसोबत नाश्ता करू की इथे करू हा प्रश्न आम्हाला पडलाय आता. आम्ही तुमच्या घरचं वातावरण बिघडवलं असं वाटू लागलंय आम्हाला. पुन्हा ते भोळे भाव आणि सोबतच अपराधीपणाचा आव संग्रामने चेहऱ्यावर आणला. त्याच्याकडे बघून कोणाला असं वाटेल की हे सगळं तो नाटक करतोय. राजकारण खेळायला सध्या तरी त्याने सुरुवात केली होती. हे चालायचंच. तू निश्चिंतपणे नाश्ता कर. नाश्ता वाढा रे याला, डॅडी म्हणाले. अर्णव आणि अंजलीचं लग्न मोडलंय हे बघून संग्रामने पोटभर नाश्ता केला. आता पुढे. अंजली स्वतःच्या परिवारासोबत घरी आली. घरी आल्या आल्या तिने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतलं. अंजू, वडील आणि तिचे मावस भाऊ बाहेरून दरवाजा ठोठावत तिला आवाज देत होते. तिने मात्र बेडवरील उशी पोटाभोवती घेत हुंदके देतच रडायला सुरुवात केली. अंजू, दार उघड, तिचा भाऊ म्हणाला. पण ती मात्र कोणाचंच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अंजू प्लीज, तू माझं ऐकते ना सगळं? प्लीज दरवाजा उघड, मला तुझ्यासोबत बोलायचंय. फक्त मी आत येतो, तिचा मावस भाऊ म्हणाला. थोडा विचार करतच अंजलीने दरवाजा उघडला. तिचा भाऊ आत आला. तसं ती रडतच त्याला बिलगली. मला अर्णव सोबत लग्न नाही करायचे. तुम्ही लोक समजूनच घेत नाहीये मला, म्हणत ती रडतच तिच्या भावाला बिलगली. मग पुन्हा त्या संग्रामसोबत जायचंय तुला? तिच्या भावाने तिला स्वतःपासून लांब करतच विचारले. नजर अगदी रागाने भरली होती त्याची. अर्णवचं वागणं बघितलं ना तू? आप्पांना धक्के देऊन बाहेर हकलवून देण्याची भाषा डॅडी करत होते आणि हा काहीच बोलला नाही. काल पण सगळ्या गावासमोर त्याने मला ओळख दाखवण्यास नकार दिला. एवढं सगळं बघून तुझी अशी इच्छा आहे की मी त्याच्यासोबत लग्न करू जिथे माझी तर सोड, माझ्या परिवाराची सुद्धा इज्जत नाही. एवढी वर्ष मी एकटी राहिली ना, मग यापुढे पण एकटी राहील मी. तुम्हाला सॅगी आवडत नाही तसं मला आजच अर्णवचं वागणं बघून तो आवडत नाही. माझी समजूत काढायला सॉरी बोलायला येईलच तो. त्याला अजिबात माझ्या रूममध्ये सोडायचं नाही, अंजली सुद्धा रागातच म्हणाली. डॅडी समोर कोणाचंच चालत नाही. त्यांना तुझ्या सॅगीने भडकवलंय आणि ही गोष्ट कळायला तू मूर्ख अजिबातच नाहीस. आधीच आमचं नाक कापून मोकळी झालीस. आता पुन्हा तमाशा नको करूस. तुझं लग्न अर्णव सोबत व्हावं ही तुझ्या मावशीची इच्छा आहे. तिची इच्छा पूर्ण करायची की नाही हे तूच ठरव. तुझ्या सॅगीला या गावाबाहेर कसं करायचं हे मी बघतो. खूप डोक्यात गेलाय तो, तिचा भाऊ म्हणाला. आणि अंजलीचं काहीही ऐकून न घेता तो तिच्या रूममधून बाहेर पडला. अंजली सुद्धा त्याला जास्त समजवण्याच्या भानगडीत पडली नाही. रूमच्या एका कोपऱ्यात शून्यात नजर हरवून ती बसली होती. इथे संग्रामने डॅडीचा निरोप घेतला. डॅडीच्या बंगल्यातून बाहेर पडताच संग्रामने अय्यप्पा शेट्टीला फोन लावला. आम्ही तुम्हाला तुमच्या बंगल्यात येऊन भेटायला तयार आहोत, पण डॅडीची माणसं आमच्यावर पाळत ठेवून आहेत. आमचं ऐकाल तर आपण अशी वेळ ठरवूयात की कोणाला संशय येणार नाही. आम्हाला डॅडी सोबत राहून तुमची मदत करायची. यात आमचा काहीही वाईट हेतू नाही. तुम्ही तयार असाल तर आम्ही आमच्या माणसाला तुम्हाला पत्ता पाठवायला सांगतो, संग्राम म्हणाला. आप्पांनी जास्त आढेवेढे न घेता सरळ होकार दिला. उद्या रात्री 11 वाजता भेटूयात. पत्ता आमचा माणूस तुम्हाला पाठवेल, म्हणत संग्रामने फोन कट केला. विजय आवंढा गिळतच संग्रामकडे पाहू लागला. तुझ्या वहिनीचा ॲड्रेस पाठव ह्याला आणि वेळ सुद्धा. खिशातून गॉगल काढत संग्रामने नाकावर चढवला. काय डोकं आहे या माणसाचं? म्हणजे उद्या अय्यप्पा भडकला मग चुकीचा ॲड्रेस पाठवला म्हणून माझं नाव पुढे करेल हा? विजय स्वतःशीच पुटपुटला. आजची आमची महत्वाची कामं झालेली आहेत. आता उद्याच्या रात्रीची वाट बघण्याशिवाय दुसरा उपाय नाही आमच्याकडे. गाडी थेट हॉटेलमध्ये घे, संग्रामने विजयवर हुकूम सोडला. तुम्हाला चालणार असेल तर तुमचं नवीन घर बघायला जाऊयात. एसी वगैरे सगळं आहे. 15,000 महिना. तुमच्यासाठी कमी केले मी.
विजयने असं म्हणतात संग्राम गालातल्या गालात हसला. अजून कमी नाही होणार साहेब. संग्राम काहीच बोलत नाही हे बघून विजय म्हणाला, परवा सकाळी आम्ही हॉटेल सोडू. संग्राम म्हणाला तसं विजय खुश झाला. जेवणाचे एक्स्ट्रा लागतील साहेब. दबक्या आवाजातच विजय म्हणाला. आता मात्र संग्रामने रागात त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही बोलाल तसा व्यवहार होईल. तुमच्या शब्दाबाहेर मी आहे काय? विजय घाबरतच म्हणाला. संग्रामपासून नजर चोरत त्याने गाडी चालवायला घेतली. ॲड्रेस पाठवलास? संग्रामने विचारलं. तुमच्यासोबत बोलता बोलताच पाठवला, विजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी रात्री ठीक 11च्या दरम्यान डॅडीची माणसं अंजलीच्या घराबाहेर लपून पहारा देत होती. संग्रामने सांगितलेली गोष्ट कितपत खरी आहे हे डॅडीला पडताळून पाहायचं होतं. तुम्हाला माझ्यापेक्षा त्या 1.5-2 दमडीच्या मुलावर विश्वास जास्त. त्याचं ऐकून तुम्ही अंजलीच्या वडिलांचा अपमान केलात आणि त्यांच्यावर संशय पण घेताय की ते अय्यप्पा शेट्टी सोबत मिळाले आहेत म्हणून. अर्णव रागातच डॅडी सोबत बोलत होता. ज्याच्यासमोर संपूर्ण कन्याकुमारी झुकून असते तो मात्र आपल्या पुतण्याच्या रागासमोर मूग गिळून गप्प होता. त्याचं लक्ष ह्या क्षणाला फक्त आणि फक्त मोबाईलवर होतं. 11 वाजून गेले तसं डॅडीचा मोबाईल वाजला. डॅडीच्या माणसांचाच फोन होता. डॅडीने फोन सरळ उचलून कानाला लावला. अजून कोणी आलं नाही, समोरून त्याचा माणूस म्हणाला. डॅडीने फोन कट केला. रागाने ते लालबुंद झाले होते. नाही ना आलं कोणी? अर्णवने रागातच विचारलं. डॅडीने नाही म्हणून मान डोलवली आणि शांत बसून राहिली. संग्रामचा भरपूर राग त्यांना येत होता. त्यांनी रागातच संग्रामला फोन लावला पण संग्राम त्यांचा फोन उचलत नव्हता. डॅडी पुन्हा रागात त्यांना फोन लावायला जाणार तोच समोरून डॅडीच्या त्याच माणसाचा फोन आला ज्याने थोड्या वेळापूर्वी डॅडीला फोन केलेला. त्याच्याकडून त्याला असं कळलं की नुकतीच अय्यप्पा शेट्टीची गाडी अंजलीच्या घराजवळ येऊन थांबली आहे आणि सोबत 1-2 सूचना सुद्धा त्यांनी डॅडीला दिल्या. ते ऐकून डॅडीचा राग लगेचच विरघळला. आता डोळे मोठे करतच त्यांनी अर्णवकडे पाहिलं. अर्णवला ते काही बोलायला जाणार तोच समोरून संग्रामचा फोन त्यांना आला. माफी असावी डॅडी, आम्ही महत्वाच्या कामात थोडं व्यस्त होतो. तुम्ही एवढ्या रात्री आमची आठवण काढलीत. काही अडचण आहे का तुम्हाला? अगदी आदराने संग्रामने डॅडीला विचारलं. ते अय्यप्पा अजून अंजलीच्या घरी पोहोचला नव्हता म्हणून आम्ही तुला फोन केलेला, डॅडी म्हणाले. ते आमच्यासोबतच होते. आम्ही त्यांच्यासोबत होतो म्हणून टाइम थोडा मागे पुढे झाला. माझ्या मते एवढ्यात त्यांना पोहोचायला हवं तिथे. असं कसं झालं? अजून अंजलीच्या घरी अय्यप्पा सर पोहोचले कसे नाही? संग्रामने विचारलं. पण अय्यप्पा अंजलीच्या घरी पोहोचलाय हे संग्रामला सुद्धा माहिती होतं. फक्त डॅडीला इम्प्रेस करण्याचं काम त्याचं सुरू होतं. तो नुकताच पोहोचलाय, डॅडी उत्तरले. मग तुम्ही आम्हाला फोन का नाही केला? 1 मिनिट, तुम्हाला आमच्यावर संशय वगैरे तर नव्हता ना की आम्ही खोटं बोललोय तुमच्यासोबत आणि तुम्ही आम्हाला ओरडायला म्हणून फोन केलेला? संग्रामने विचारलं. नाही, असं अजिबात नाही, डॅडी थोडं अडखळतच म्हणाले. आमच्यावर विश्वास आहे ना तुमचा? संग्रामने विचारलं. हो, आहे विश्वास. उद्या सकाळी आमच्या घरी आला असतास तर भेटून बोलणं झालं असतं, डॅडी म्हणाला. तुम्हाला नाही बोलायला आम्हाला अजिबात आवडत नाही, कारण उद्याचं आमचं वेळापत्रक ठरलेलं आहे. तुम्ही तर समजूच शकता आम्ही किती व्यस्त असतो ते. आता सुद्धा आम्ही कामातच आहोत. आम्हाला तुमच्यासोबत बोलायला सुद्धा वेळ नाही, पण तरीही तुमच्यासाठी वेळ काढून आम्ही तुम्हाला फोन केला. पण आता तुमची परवानगी असेल तर आम्ही फोन कट करतो. खूप महत्वाच्या कामात आम्ही अडकलोय, संग्राम विनयशील शब्दात डॅडीला म्हणाला आणि त्यांची परवानगी घेत त्याने फोन कट केला. संग्रामसोबत बोलून होताच डॅडीने त्यांचा मोर्चा अर्णवकडे वळवला. संग्राम बोलला, ती बातमी खरी होती. अय्यप्पा अंजलीच्या घरी पोहोचलाय. कोणाला संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या गाडीने न जाता दुसऱ्याच्या कारने गेला. आजपासून त्या मुलीचा नाद सोडायचा. तिचा बाप त्या अय्यप्पा शेट्टी सोबत मिळालेला आहे. आम्ही सत्ता चालवण्याच्या मार्गी आहे तो. डॅडी अर्णववर रागातच चिडले आणि म्हणू लागले.
माझा या सगळ्यावर विश्वास नाही बसत. मी स्वतः जाऊन खात्री करून घेतो. म्हणत अर्णव आहे त्या अवतारातच घराबाहेर पडला. अंजलीच्या घराबाहेर येऊन त्याने बघितलं तर घराबाहेर एक कार उभी होती. पण अय्यप्पा शेट्टी त्याच कारमधून आलाय याची शहानिशा करायला म्हणून अर्णव स्वतःच्या कारमध्ये तसाच बसून राहिला. जवळपास 15 मिनिटांनी अय्यप्पा शेट्टी त्याच्या माणसासह अंजलीच्या घरातून बाहेर पडला. अंजलीचे वडील सुद्धा अय्यप्पा सोबत बोलत घराबाहेर पडले. ते बघून अर्णव रेड्डीला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. त्याने लागलीच अंजलीला फोन केला पण अंजली त्याचा फोन उचलत नव्हती. अय्यप्पा शेट्टी तिथून निघून जाताच अर्णव रेड्डी अंजलीच्या वडिलांसमोर जाऊन उभा राहिला. अजून काही बाकी राहिलंय तुझं? अंजलीच्या वडिलांनी थोडं रागातच अर्णवला विचारलं. अय्यप्पा तुमच्याकडे का आलेला? अर्णवने थेट मुद्द्यातच हात घातला. मला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. अंजलीच्या वडिलांनी अर्णव समोर दोन्ही हात जोडले. अर्णवच्या तोंडावर दरवाजा बंद करत ते सरळ आत निघून गेले. अर्णव त्यांच्या बंद दरवाजाला बघण्याचं काम करत होता. अर्णवचा मोबाईल रिंग झाला तसं फोन उचलून त्याने कानाला लावला. आले आले, बेबीला घरी नाही घेतलं. संग्रामने समोरून चिडवतच त्याला म्हटलं. ए, तुझा ओव्हर स्मार्टपणा ना तुझ्याजवळच ठेव. अर्णव रेड्डीने चिडतच सांगितलं. फक्त स्मार्ट? आमच्याकडे फक्त आणि फक्त स्मार्टनेसपणा आहे. आता तो आमच्यात इतका ठासून भरलाय की कदाचित तुला त्याचं प्रमाण थोडं जास्त जाणवत असावं. पण आम्ही स्वतःला फक्त आणि फक्त स्मार्ट समजतो. ओव्हर स्मार्ट तू स्वतःला समजत होतास म्हणून आमच्या बायकोला इथे घेऊन आलास. पण आता हे सगळं बोलण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही तुला हे विचारायला फोन केलेला की तुला रुमाल वगैरे हवा आहे का? आता अंजू तुझा फोन उचलत नाही म्हणून रडत वगैरे असशील तू. म्हटलं बेबीला थोडं शांत करावं. संग्रामने असं म्हणताच अर्णव रेड्डी संग्रामच्या नावाने मोठ्यानेच ओरडला. संग्राम! आवाज इतका मोठा होता की रात्रीच्या वेळेस घरट्यात शांतपणे झोपलेल्या पक्ष्यांची किलबिल झाली. भीतीने ती चिवचिवाट करत फडफडू लागली. संग्राम रागातच अर्णवला काही बोलायला जाणार पण संग्रामचा फोन कट झाला कारण संग्रामचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. मध्यरात्रीचे 2 वाजले होते आणि संग्राम अजूनही त्या गोष्टींचा शोध घेण्यामागे पडला होता ज्या गोष्टी त्या जंगलात रहस्य म्हणून फिरत होत्या. जंगलात फिरणारा ट्रक कुठून बाहेर पडत असेल आणि तो कुठे जात असेल याचा शोध तो घेत होता. साहेब, गाडी चालवून दमलो मी. विजय छोटंसं तोंड करूनच म्हणाला. बाहेर उतर, आम्हाला गाडी चालवू दे. म्हणत संग्रामने स्वतः गाडी चालवायला घेतली. डाव्या बाजूने तारेचं दिसणाऱ्या कुंपणवर त्याची नजर होती. डोळे मिटून ठेवत जंगलचा नजारा त्याने डोळ्यांसमोर आणला. ट्रक ज्या दिशेने बाहेर पडला होता संग्राम त्याच मार्गी होता पण त्याला अशी जागा दिसत नव्हती की जिथून ट्रक बाहेर पडेल. साहेब, समोर बघा! विजय मोठ्याने ओरडला. साधारण 20 ते 25 वर्षीय तरुणी गाडीसमोर येता येता वाचली होती कारण संग्रामने करकचून गाडीचा ब्रेक दाबला होता. धक 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 धक. संग्रामच्या हृदयाचे ठोके वाढले होते. स्टेअरिंगवर डोकं टेकून तो काही क्षण डोळे मिटून राहिला. या जंगलाच्या नादात आपल्या हातून कोणाचा तरी जीव गेला असं त्याला वाटलं. बघून नाही का चालता येत? म्हणत विजयचा आवाज त्याच्या कानी पडला. तसं संग्रामने नजरेत किंचितशी फट आणत मान वर केली. कार हुडवर स्वतःचा आधार घेत ती मुलगी नीट उभी राहत होती. आपल्या हातून कोणी मेलं नाही हे बघून त्याच्या जीवात जीव आला. समोर त्याला दिसत होते काळेभोर डोळे जे पाण्याने भरलेले आणि केसांची बट जी तिच्या स्कार्फमधून बाहेर पडली होती. तेवढीच ती दिसत होती कारण बाकी तिचा संपूर्ण चेहरा तिने स्कार्फने गुंडाळला होता. दोन्ही हात जोडून ती विजयसमोर उभी राहिली. मला वाचवा, शुद्ध मराठीत ती म्हणाली. ती काय बोलते हे विजयला कळत नव्हतं. डोकं खाजवत तो प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे बघत होता. तिचा पाठलाग करणारी गुंड जशी तिच्या जवळ येऊन थांबली तसा विजय थरथर कापू लागला. तो पळतच गाडीत येऊन बसला. ती मुलगी संग्रामजवळ असलेल्या खिडकीजवळ येऊन थांबली. प्लीज मला मदत करा. जोरजोरात खिडकीवर थांब देत ती मुलगी संग्रामकडे मदत मागत होती.
खिडकीची काच बंद असल्यामुळे ती काय बोलते हे संग्रामला ऐकू येत नव्हतं, पण तिच्या नजरेतील भाव तो सहजरित्या वाचू शकत होता. ती एका मोठ्या संकटात आहे आणि आपल्याकडे मदत मागते हे संग्रामला तिच्या नजरेतील भाव वाचून कळलं होतं. साहेब, ही डेंजर माणसं आहेत, चला इथून, विजय म्हणाला. मुलीची इज्जत अशी वेशीवर टांगलेली असताना तिला मदत न करता घाबरून पळून जाणं हे तुझ्या रक्तात असेल, आमच्या नाही. एकतर लढायचं नाहीतर समोरच्याला नडायचं, एवढंच आम्हाला कळतंय. संग्रामने डायलॉग मारत कार बाहेर पाऊल टाकलं. एक गुंड त्या मुलीचा हात पकडत तिला स्वतःजवळ ओढणार त्याआधीच संग्रामने तिचा हात पकडत तिला स्वतःजवळ ओढलं. ती थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. भीतीने तिचं संग्रामचं शर्ट घट्ट पकडलं. हेल्प, ती त्याच्या नजरेत बघतच त्याला म्हणाली. तिच्या पाणावलेल्या डोळ्यात संग्रामला आपलं कोणीतरी दिसत होतं. तिचे ते काळेभोर डोळे ज्यावरून संग्रामला नजर हटवूच नये असं वाटत होतं. साहेब, विजय मोठ्यानेच ओरडला. तसे संग्रामने स्वतःची उजवी लाथ वर केली. हातात झाडाची सुकलेली फांदी घेऊन त्याच्या दिशेने येणाऱ्याला त्याने पायानेच दूर लोटलं. तो एकटा न पडता स्वतःसोबत 4 जणांना घेऊन पडला इतकी ताकद संग्रामने लावली होती. त्या मुलीला स्वतःच्या मागे त्याने उभं केलं. तिला सोड आणि निघ इथून. एक गुंड हातातील कोयता संग्रामला दाखवत त्याला धमकावू लागला. संग्रामने तो जवळ येण्याची वाट नाही बघितली. तो स्वतःच त्याच्या जवळ गेला. तो गुंड कोयत्याने त्याच्यावर वार करणार त्या आधीच संग्रामने हातानेच त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. आपल्या साथीदाराला मारतायत हे बघून 5-6 गुंड त्याच्यावर तुटून पडले होते. पण संग्राम तर सगळ्यांना पुरून उरला. एखाद्या स्त्रीच्या मजबुरीचा फायदा उचलत तिला भक्षक बनवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या गुंडांना संग्रामने अशा ठिकाणी चोप दिला होता की इथून पुढे त्यांच्या समोरून एखादी अप्सरा जरी गेली तरी त्यांच्यातील पुरुषत्व तिच्यासमोर ते दाखवू शकणार नाही. पुन्हा कोणी उठत नाही हे बघून संग्राम त्या मुलीजवळ आला. कुठे राहते तू? एवढ्या रात्री इथे काय करतेस? संग्राम तिला काही विचारणार त्याआधीच विजयने तिला तमिळमध्ये प्रश्न विचारले. थरथरत्या हाताने तिने बॅगेतून छोटीशी डायरी काढली. द गोपी निवास ग्रँड, तिने घाबरतच विचारलं. संग्राम हाताची घडी घालून तिच्याकडे बघत होता. आपण जिला ऍड्रेस सांगितला, जी आपल्याला स्वतःचा प्रियकर समजून आपल्याला कॉल करतेय, ती हीच आहे याची साधी भनक सुद्धा त्याला आली नाही. हे साहेब पण तिथेच राहतात, तुला मी सोडतो तिथपर्यंत, बस गाडी. विजयचं ते तमिळ बोलणं पुन्हा तिच्या डोक्यावरून गेलं. पण त्याच्या कृतीवरून तो आपल्याला गाडीत बसायला बोलतोय हे मात्र तिला समजलं. तिने संग्रामकडे पाहिलं. तिला अँग्रीवाला लुक देत संग्राम कारमध्ये बसला. विजयवर नाही पण संग्रामवर ती विश्वास ठेवू शकत होती, कारण त्याने तिला त्या गुंडांपासून वाचवलं होतं. ही माणसं कोणाची होती रे? संग्रामने विजयला विचारले. अर्थातच तमिळमध्ये, अय्यप्पाची, विजय उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर स्टॅम्प मारलेला काय अय्यप्पाच्या नावाचा, जे तू एवढं खात्रीनिशी बोलतोयस? संग्रामने विचारलं. लास्टला ज्या माणसाला तुम्ही मारलं ना त्याला मी भरपूर वेळा अय्यप्पासोबत बघितलंय, विजय म्हणाला. अय्यप्पा असल्या माणसांना पाळतो? असला मुख्यमंत्री काय कामाचा? संग्राम म्हणाला. डॅडीपेक्षा तो थोडा तरी बरा आहे ना साहेब, आणि डॅडीला एकच जण नडू शकतो, तो म्हणजे अय्यप्पा शेट्टी, विजय म्हणाला. आम्हाला विसरतोस काय तू? संग्रामने विचारलं. बस काय साहेब, तुमच्या समोर ते दोघं पण काही चीज नाही बघा, विजय म्हणाला. तसं संग्राम गालातल्या गालात हसला. उद्या किती वाजता येऊ मी? विजयने विचारलं. उद्याचा आमचा प्लॅन अजून ठरला नाही, संग्राम म्हणाला. उद्या सुट्टी मग? म्हणजे मी माझ्या चंद्रमुखी सोबत पिक्चर बघायला जाऊ शकतो ना? विजयने खुश होतच विचारलं. संग्रामने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या डोक्यात खूप काही सुरू होतं. गाडी थेट गोपी निवास ग्रँड जवळ येऊन थांबली. संग्रामने सीट बेल्ट काढला. सीट बेल्ट काढताना त्याचं लक्ष फ्रंट मिररमध्ये गेलं. सीट मागे बसलेली मुलगी त्याला त्यात दिसली. मोबाईलमधून कोणाला तरी फोन लावत होती, पण समोरून फोन स्विच ऑफ येत होता.
म्हणून डोळे पाण्याने पुन्हा भरले होते. आम्ही आज खूप दमलोय. हिला हिच्या फॅमिलीजवळ सुखरूप पोहोचव. हे तुझे आजच्या कामाचे पैसे. म्हणत संग्रामने 500ची नोट विजयच्या हातावर टेकवली. संग्राम गाडीतून बाहेर पडला तसं ती मुलगी सुद्धा गाडी बाहेर पडली. द गोपी निवास ग्रँड? तिने संग्रामला विचारलं. समोर एवढ्या मोठ्या अक्षरात बोर्ड लावलाय, दिसत नाही का? संग्रामने रागातच पण तामिळी भाषेमध्ये तिला विचारलं. संग्राम ज्या दिशेने तिला बोर्ड दाखवत होता तिथे तिने पाहिलं. बोर्ड सुद्धा तामिळ भाषेत होता. बोर्डवरील अक्षर तिच्या नजरेसमोरून तरंगू लागली होती. त्या बोर्डवरून नजर हटवत तिने संग्रामकडे पाहिलं. संग्रामने भुवया उडवत तिला काय झालं म्हणून विचारलं. तिने नकारार्थी मान डोलवली. फक्त इशाऱ्यातच समोरच्याच्या भावना समजून घेण्याचं काम ती करत होती. मोबाईलवर फोन लावतच ती आत घुसली. साहेब, चंद्रमुखी वाट बघतेय माझी. जाऊ काय? दिवसभर बोलणं पण नाही झालं. छोटंसं तोंड करतच विजय म्हणाला. संग्रामने त्याला जायला सांगितलं. प्रेम त्याने सुद्धा केलेलं. कोणाच्या प्रेमामध्ये यायला त्याला आवडत नव्हतं. थँक्यू साहेब. नेहमीप्रमाणे संग्रामला सलामी ठोकतच विजय तिथून निघून गेला. संग्राम हॉटेलमध्ये शिरला. रिसेप्शनजवळ तीच मुलगी जिला तो त्या हॉटेलमध्ये घेऊन आला होता. रिसेप्शन केबिनमध्ये बसलेल्या फ्रंट ऑफिसरला तिची आणि तिला त्या फ्रंट ऑफिसरची भाषा कळत नव्हती. त्या फ्रंट ऑफिसरला 2 मुलं होती ज्यांना बघून ती मुलगी अजूनच घाबरली. हुंदके देत रडण्याचं काम तिचं सुरू होतं. आपण खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत याची कल्पना तिला आली होती. काय झालं? संग्रामने फ्रंट ऑफिसरला विचारलं. आम्हाला ही काय बोलते तेच कळत नाही, फ्रंट ऑफिसर म्हणाला. अजित पाटील? ती मुलगी संग्रामला म्हणाली. अजित पाटील म्हणून कोणी इथे आहे? संग्रामने विचारलं. नो सर, फ्रंट ऑफिसर उत्तरला. तुझे नाव सांगतेस त्या नावाचं इथे कोणीच नाही, संग्राम तिच्यासोबत तमिळ भाषेत म्हणाला. रिसेप्शनिस्टची भाषा तिला कळत नव्हती, पण संग्रामची कळली, कारण तो चेहऱ्यावर भाव आणि हाताने इशारा करतच तिच्यासोबत बोलत होता. तिने हो म्हणून मान डोलवली. रिसेप्शन समोर असलेल्या सोफ्यावर बसत ज्याच्यासाठी तिने एवढा मोठा प्रवास केला होता त्याला फोन लावत होती. तुम्ही इथे नाही बसू शकत, फ्रंट ऑफिसर तिला ओरडतच म्हणाला. ए हिरो, एकटी मुलगी आहे ती, रात्रीचं कुठे जाणार? माणुसकी नावाचा प्रकार आहे का नाही? तिची माणसं येईपर्यंत ती इथेच थांबणार. ती घाबरलीये भरपूर, तिला अजून घाबरवू नका. आणि खबरदार आमच्या माघारी तिला हॉटेल बाहेर हकलवून दिलंस तर तुमचं हॉटेल बंद पडायला आम्हाला वेळ नाही लागणार. फ्रंट ऑफिसरला संग्रामने धमकावलं आणि सरळ स्वतःच्या खोलीत निघून गेला. ती मात्र वेड्यासारखं त्याला फोन लावत होती ज्याला भेटायला म्हणून तिने कोच्ची गाठलं होतं. रूममध्ये आल्या आल्या संग्रामने बॅगेतून चार्जर काढत स्वतःचा मोबाईल चार्जिंगला लावला आणि फ्रेश व्हायला तो निघून गेला. अंघोळ वगैरे झाली तसं बॅगेतून चिप्स काढून तो खाऊ लागला. अंजूला त्रास देण्यासाठी त्याने मोबाईल स्विच ऑन केला आणि मोबाईल चालू होताच तो अंजूला फोन लावायला जाणार तोच त्याचा फोन रिंग झाला. अनोळखी नंबर बघून खरं तर त्याला चीड आली होती, पण तरीही त्याने तिचा कॉल उचलला. तू अजून आमचा पिच्छा सोडत नाही, एकदम शांत आणि प्रेमळ शब्दातच संग्रामने बोलायला सुरुवात केली. कधीच तुला फोन लावतेय? तुझ्यासाठी मी सगळं काही सोडून कोच्चीला आली. तू मला फसवलं ना? तुझ्या हॉटेलचं नाव सांगितलं तिथे तर तू राहतच नाहीयेस. जर तुला माझ्यासोबत असं वागायचं होतं तर मग तू मला ये म्हणून का बोलला? खूप मुश्किलीने मी इथे आलीये. आता मला दादा घरी सुद्धा घेणार नाही. जीव घेऊन टाकेल माझा तो. प्लीज मला घेऊन चल इथून. मला खूप भीती वाटतेय. मला इथल्या लोकांची भाषा पण नाही कळत. मी कुठे जाऊ आता? म्हणत ती हुंदका देत रडू लागली. कुठे आलीस तू? संग्रामने विचारलं. द गोपी निवास ग्रँड. तूच बोलला ना ये म्हणून. मी तुझ्यासाठी सगळं सोडून आली. ती रडतच समोरून बोलत होती. खाली रिसेप्शनिस्ट जवळ बसलेल्या त्या मुलीची ओळख संग्रामला आत्ता कुठे पटत होती. संग्राम फोन कानापाशी तसाच धरून रिसेप्शनिस्ट जवळ यायला निघाला.
तो येऊन थेट त्या मुलीसमोर उभा राहिला. संग्रामला समोर बघून ती मुलगी कानापाशी मोबाईल धरत तशीच उभी राहिली. आमच्यासमोर तूच उभी आहेस का? संग्रामने विचारलं. तिने हात थेट ओठांवर नेला. घाबरतच कानावर धरलेला मोबाईल तिने बाजूला केला. आपण ज्याला अजित समजत होतो तो खरंच आपला अजित नाही याची खात्री झाली तशी ती झाड करून सोफ्यावर बसली. तिच्यावर आता खूप भयान परिस्थिती आली असणार याची जाणीव संग्रामला सुद्धा झाली. वाऱ्याची एक झुळूक हॉटेलचा अर्धवट उघड्या ठेवलेल्या मुख्य दारातून आत शिरली आणि दोघांच्या मध्ये ती घुटमळून निघून गेली. जणू निसर्गाने त्या दोघांना समोरासमोर आणले असा संकेत दिला होता. काय होईल पुढे? अय्यप्पा आणि अंजलीच्या वडिलांमध्ये काय बोलणं झालं हे लवकरच कळेल. स्कार्फ मागे कोण असेल ते पण कळेल. कथा पक्का करेक्ट ट्रॅकवर जाते ना ते नक्की सांगा. राग नको, एका शब्दात सांगितलं तरी जरूर चालेल. धन्यवाद.